नीलम गोरे, द नीलम गोरे हे नाव उच्चारल्यावर तुम्हाला काय आठवतं? एखादं गाजलेलं पुस्तक, त्यांनी लिहिलेलं एखादा वैचारिक ग्रंथ, कादंबरी, कविता संग्रह, ललित लेखन, गेला बाजार एखादा चारोळी संग्रह. नाही, साहित्य संमेलनामध्ये साहित्यिक म्हणून त्यांना त्यांची मुलाखत घेतली गेली, म्हणून मी आपलं सहज बोलतीये. तर अशा या द नीलम गोरे यांना साहित्य संमेलनात बोलावणं, साहित्यिकांचीही कधी कधी अगतिकता आणि अपरिहार्यता असते आणि यांनाही तसं कोणी बोलावत नाही. तर त्यांनी असं म्हटलं की मी पक्षात असताना, म्हणजे त्या आमच्या पक्षात असताना बराचसा आर्थिक व्यवहार चालायचा, पदांच्यासाठी देवघेव चालायची आणि 2-2 मर्सिडीज कार द्याव्या लागायच्या. आता 2-2 मर्सिडीज कार म्हणजे फार मोठी गोष्ट आहे बाबा. मला तरी पक्षात येऊन फक्त 2-2.5 वर्ष झालेली आहेत. आमचे म्हात्रे दादा पण आत्ता पक्षफुटीच्या नंतर आलेले आहेत. पण त्याच्या आधी मातोश्रीवर सदा सर्व काळ पडीक कोण असायचं? तर नीलम गोरे असायच्या. पक्षात कुणाला घ्यायचं, कुणाला नाही घ्यायचं, कोणाला प्रवेश द्यायचा नाही द्यायचा, एवढंच काय, मातोश्रीच्या गेटच्या आत कुणाला सोडायचं, कुणाला नाही सोडायचं, बॅरिकेड्स लावण्याचं काम नीलम गोरे करायच्या. त्यामुळे 18 महिने 13 त्रिकाळ मातोश्रीवर पडीक असणाऱ्या नीलम गोरे यांना हा आर्थिक व्यवहार जास्त चांगला माहीत असेल. उलट मी तर असा विचार करते की त्या असताना जर एवढा मोठा आर्थिक व्यवहार चालत असेल तर एवढे सगळे पैसे नीलम गोरेंनी कुठे ठेवले असतील बरं? म्हणजे त्यांची विदेशात पण काही खाती असतीलच ना, इथेही असतील. कारण नीलम गोरे म्हटलं की मला काही पुस्तकं किंवा त्यांची गाजलेली सभा, एखादं गाजलेलं आंदोलन असं काहीच आठवत नाही. मला नीलम गोरे म्हटलं की छान छान लफेदार पदराच्या साड्या, हिऱ्या मोत्यांचे नेकलेस, त्याच्यावर मॅचिंग कानातली डुलं, त्याला मॅचिंग असणारीच अत्यंत झोकातली पर्स, हातात हिऱ्या मोत्यांच्या बांगड्या, हा सगळा अवतार मला नीलम गोरे म्हटल्यावर आठवतो. त्या नीलम गोरेंना या सगळ्या आर्थिक व्यवहाराबद्दल जास्त चांगलं माहिती असेल, किंबहुना त्याच्या पहिल्या लाभार्थी नीलम गोरेच असणार. मला नीलम गोरेंकडून खरंच तो हिशोब ऐकायला आवडेल. आता राहिला प्रश्न त्यांना काही जाब विचारायचा का, तर अजिबात नाही. ज्यांचा बुद्ध्यांक आहे आणि ज्यांना कर्तृत्व आहे, आपण त्यांच्याशी वाद घातला पाहिजे. कर्तृत्व शून्य आणि निव्वळ चापलुसी करून, मर्जी संपादन करून, विश्वासघाताने पदं मिळवणाऱ्या लोकांवर मी काही बोलावं असं मला अजिबात वाटत नाही.